नमस्कार. NP न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज हॅपी सायन्स या संस्थेचे जपानवरून इंडियाचे समन्वयक ताकाहिरो एदा हे जपानवरून भारतामध्ये त्यांच्या संस्थेविषयी काम करण्यासाठी आलेले आहेत. कालच त्यांनी आपल्या संस्थेच्या निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या या कार्यालयास भेट दिली. NP न्यूजच्या कार्यालयास भेट दिली आणि त्यांनी जाणून घेतलं की NP न्यूज निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचं काम कशा पद्धतीने सुरू आहे. आणि अतिशय आनंदाची बाब आहे की त्यांना आपल्या संस्थेचं जी कामाची पद्धत आहे ती खूप आवडलेली आहे आणि त्यांनी खूप कौतुक केलं आहे आणि आपल्या कामाचा प्रभाव त्यांच्यावर पूर्णपणे पडलेला असून ते म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत काम करा. तर ही आपल्यासाठी निश्चितच फार अभिमानाची बाब आहे. म्हणून ही बाब मी आपल्यासमोर शेअर करत आहे. मित्रहो, हॅपी सायन्स ही जपानची एक फार मोठी संस्था आहे. या संस्थेचं काम संपूर्ण जगभर सुरू आहे. जवळजवळ 166 देशामध्ये या संस्थेचं काम फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि नेमकं यांचं काम काय सुरू आहे? बुद्धिस्ट, फक्त हे बुद्धिस्ट कल्चर काय आहे, बुद्धिस्ट कल्चर आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान, हे जे तत्त्वज्ञान संपूर्ण जगभर कसं पोहोचेल यासाठी सातत्याने या संस्थेचं संपूर्ण जगभर काम सुरू आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असा त्यांना प्रतिसाद संपूर्ण जगभरातून मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हॅपी सायन्स या संस्थेचे इंडियाचे समन्वयक ताकाहिरो एदा हे समन्वयक भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारताच्या दौऱ्यावर असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये त्यांनी आपल्या कार्यालयास भेट दिली आणि त्यांच्या संस्थेविषयी त्यांनी देखील वाटचाल आपल्याला सांगितलेली आहे. ते संस्थेविषयी नेमकं काय म्हणतात त्याआधी हॅपी सायन्स या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर यांची आपल्याला 1-2 मिनिटाची क्लिप दाखवली जाईल. त्यानंतर या संस्थेविषयी थोडक्यात माहिती आपले ताकाहिरो एदा हे इंडियाचे समन्वयक आहे हे सांगणार आहे. ते इंग्रजीमधून सांगत आहेत, त्यांना मराठी येत नाही. तर त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितल्यानंतर आपले भारताचे दुसरे एक समन्वयक आहेत सुहास काळवे म्हणून, ते त्याचं मराठीत अनुवाद करून सांगणार आहेत. मित्रहो, चला तर मग बघूया हॅपी सायन्स ही संस्था जगभरात 166 देशामध्ये कशा पद्धतीने काम करते. तर त्यांच्या डायरेक्टरची आपण एक क्लिप बघूया आणि त्यानंतर मग आपण पुढील ताकाहिरो एदा यांचं सुद्धा आपण संभाषण पाहणार आहोत. मुझे खुशी है कि ईश्वर के अवतरण का उत्सव के लिए हैप्पी साइंस हेड टेम्पल में मैं इस साल अपना 77वां भाषण दे पा रहा हूं. सबसे पहले कृपया विश्वास रखिए, ईश्वर के वचनों को सुनिए. मानव जाति के लंबे इतिहास के ज्ञान को अनदेखा मत कीजिए. ऐसी स्थितियों में वैज्ञानिक और भौतिक विकास तो हो सकता है, लेकिन ये दुनिया मानव जाति के लिए अंतिम पड़ाव नहीं है. ये उनकी आत्मा का प्रशिक्षण स्थल मात्र है. कृपया ये बात याद रखिए और विविध मूल्यों में से क्या सही है बस उसे चुनिए. इस पृथ्वी को संरक्षित करना भी हमारा काम है, ताकि हम इसे लंबे समय तक अपनी बुद्धि को चमकाने के लिए एक प्रशिक्षण स्थान के रूप में उपयोग कर सकें. मृत्यु के बाद के जीवन के बारे में सच्चाई आज भी दुनिया में व्यापक रूप से पता नहीं है, मगर मैं चाहता हूं कि हैप्पी साइंस की शिक्षाएं पृथ्वी के हर एक कोने में पहुंचे और फैले. ऐसा करना आसान नहीं है, लेकिन हमारे पास पहले से ही 160 से अधिक देशों में सदस्य मौजूद हैं. अकेले जापान की ताकत काफी नहीं है. अगर आपके देश में एक बीज बोया गया है तो कृपया इसे अंकुरित होने और फलने फूलने दीजिए. हजारों, सैकड़ों, हजारों या लाखों, करोड़ों लोगों के समूह में फैल जाइए. ऐसी कई चीजें हैं जो हम अपनी मर्जी के मुताबिक नहीं कर सकते. इंडिया में मिसाल के लिए हमारे बहुत सारे सदस्य मौजूद हैं
मगर ऐसा सुविधा केंद्र बनाना मुश्किल है जो वहां सभी को जोड़ सके। जापान से रकम भेजना भी कभी कभी मुश्किल होता है। हर देश की अलग अलग स्थिति है, इसलिए शिक्षाओं को फैलाने के लिए आप जो कर सकते हैं वो कीजिए। मुझे उम्मीद है कि दुनिया में हर कोई इस तरह के प्रयास करेगा। हैप्पी साइंस शिक्षाओं के आधार पर अगर आप अपने देश में वर्तमान राजनीति, अर्थव्यवस्था या जनसंचार माध्यमों के कार्यों में गलतियां पाते हैं तो आवाज उठाइए और अपनी राय बताइए। अगर आपको कुछ गलत लगता है तो कृपया कहिए कि यह गलत है। जहां तक जापान का सवाल है, प्रधानमंत्री टीकाकरण से सब कुछ हल करने और ओलंपिक सफल होने की उम्मीद कर सकते हैं, लेकिन चीजें वैसी नहीं हो रही हैं जैसी वो चाहते हैं। लड़ाई जारी रहेगी, लेकिन हमें इस कठिन समय से बाहर आना होगा। मैं लोगों की रक्षा विश्वास के साथ करूंगा और आगे भी लड़ता रहूंगा। ये सच है कि एक तरह से बीमारियां भौतिकवाद पर आधारित होती हैं, इसलिए बीमारियों से हार मत मानिए और मन में मजबूत बने रहिए। कृपया यही बात दूसरों को भी समझाइए। मैं आपसे सच में यही कहता हूं, दुनिया की आबादी 8 अरब के करीब हो रही है और उनमें से आधे से ज्यादा लोग गलत विचार रखते हैं और बिना विश्वास के दुनिया बनाने की कोशिश कर रहे हैं। अगर ऐसा ही चलता रहा तो कुछ विरोध होगा। हम सच में ऐसा होने से पहले लोगों के सोचने के तरीके को बदलना चाहते हैं। ये आपके रक्षक का कार्य है। इस बार दुनिया में इतने सारे देशों के साथ मेरा मिशन बहुत वजनी है। हम ऐसे युग में रह रहे हैं जब वायरस व्यापक रूप से फैल रहा है और हम स्वतंत्र रूप से यात्रा नहीं कर सकते हैं। फिर भी चाहे कुछ भी हो, मुझे विश्वास है कि हमारी शिक्षाएं इसे पार करके फैलेंगी। कृपया अपना जीवन बनाइए और अपने विश्वास पर काम कीजिए और जीने का सही तरीका ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाइए। आपका बहुत बहुत धन्यवाद। जेविन नामो बुताई। Hello everyone, I'm Takahiro Eda from Happy Science Japan. Happy Science is Buddhist-based religious organization founded by Master Ryuho Okawa. Master Ryuho Okawa was born in Japan 1956 and founded Happy Science in 1986. Now Happy Science is World Religious Organization over 160 countries, and we have 700 branches in Japan and all over the world. Our ideal is this one: one source, one planet, one people. So we are trying to combine and unite all religion through believing the Creator. That is our ideal and Master's ideal. And now we are many friends and many activities. We are doing political activity too. We have political party in Japan and many movies, over 20 movies in Japan. And we have a school, high school, junior high school, and university also. Our activity is expanding many times, and we thinking we create our organization in Aurangabad and India. If you interested in, please check us, and please if you interested and if you feel, oh, this is truth, we want to join this activity, please call us. Thank you very much. जय भीम, नमो बुद्धाय. आत्ताच आपल्या समोर हॅपी सायन्स बद्दल टाकाहिरो एदा यांनी अंग्रेजी भाषामध्ये काही माहिती दिली. मी त्यांच्या भाषणाचं अनुवादन करण्याचा प्रयत्न करतो.
हॅपी सायन्स या संस्थेचे संस्थापक मास्टर योकावा यांनी ही संस्था 1986 साली जपानमध्ये स्थापित केली. मास्टर योकावा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांचा जन्म 7 जुलै 1956 साली जपानच्या तोकुशिमा या गावामध्ये झाला. मागील 35 वर्षापासून हॅपी सायन्स हे जगामध्ये आनंद, सुख आणि धम्म पसरवण्याचं काम करत आहे. हॅपी सायन्सचे जगभरामध्ये 160हून अधिक देशांमध्ये कार्य करीत आहे. जपानमध्ये 700हून अधिक विहार आहेत. मास्टर ओकावा यांचा उद्देश आहे की या जगामध्ये शांतता पसरवायची, आनंद पसरवायचा. या संस्थेचे स्वतःची शाळा आहे, विद्यापीठ आहे. हॅपी सायन्सने आतापर्यंत 20हून अधिक चित्रपट प्रदर्शित केलेले आहे. भारतामध्ये सुद्धा आम्ही या धम्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजकाल आपल्या सर्वांना माहीत आहे की वेगवेगळे देश एकमेकांशी भांडत आहे. तर हॅपी सायन्सचा उद्देश हा आहे की सर्वांना एक समान धम्म पसरवायचा आणि ह्या जगामध्ये सुख शांती कसे नांदेल याचा प्रयत्न करतो आहे. मास्टर ओकावाचा यांचे 4 सिद्धांत आहे सुखी राहण्याचे. पहिलं म्हणजे प्रेम, ज्ञान, आत्मपरीक्षण आणि उन्नती. जर तुमच्यात प्रेम आणि करुणा असेल तरच तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. ज्ञान, जर तुमच्याकडे ज्ञान असेल, जर तुम्ही ज्ञान अर्पित कराल तर तुम्ही फार मोठे होऊ शकता, तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. आणि आत्मपरीक्षण, जर तुम्ही आत्मपरीक्षण कराल तर तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होईल आणि तुम्ही ते रिपीट पुन्हा करणार नाही. आणि चौथं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे प्रगती. आयुष्यात जर तुम्ही प्रगती कराल तर तुम्ही पुढे जाल आणि स्वतःही आनंदी व्हा आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही. एवढे 2 शब्द बोलून मी माझं आजचं जे लेक्चर आहे हे इथेच थांबवतो. आज ह्या मीडियावरती जे आम्हाला आमंत्रित केले, निळे प्रतीकचे संपादक माननीय रतनकुमारजी साळवे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी 2 शब्द बोलण्याची आम्हाला संधी दिली. ते सुद्धा हॅपी सायन्स या संस्थेशी जुडलेले आहे. आम्ही सध्याला सोबत काम करत आहोत. याबद्दल मी फार आनंदी आहे. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.